पहिलाच बॉल फुललेंचा अगदी बघितलं तर चांगला कव्हर ड्राइव्ह बघायला भेटले. पहिल्याच बॉलवरती इथे 1 रन जयराज यांनी मात्र प्राप्त केलाय. यावेळेस मात्र इनसाइड आउट. चेंडू जर बघितलं तर अगदी सीमारेषाकडे जातोय. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक चेस करतायत पण चेंडू मात्र इथे निघून जाईल. क्या मस्ती क्या धूम, ये लगा शाका लगा बुम बुम, चौकार. इथे मात्र यस बॅटचा एज लागतोय अँड गॉन. जबरदस्त कॅच विकेट किपर रोहित राठोड यांचा आणि पहिला मोठा धक्का दिला इकडे ओमकारने कॅप्चर धुरंधर टीमला. अजय गायकवाड बॅक टू द पवेलियन. पहिल्या विकेटचं बदन. परत एकदा इथे मात्र एज अँड गॉन. दुसऱ्या विकेटचं बदन दुसऱ्याच ओव्हरमध्ये. कॅप्चर धुरंधर संघाला फार मोठा नक्की धक्का लागलेला आहे. अवीर राऊत मात्र बॅक टू द पवेलियन नक्कीच आलेले आहेत. यावेळेस जर बघितलं तर चांगला फटका आहे. जबरदस्त विकेट सुमेर सय्यदच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार 6 रन. यावेळेस मात्र फटका सुरेख बट तिकडे ओ कॅच मात्र ड्रॉप होतोय. यावेळेस बॅट साईड लागलाय. ओ तिकडे जर बघितलं तर हरबडी गडबडी आणि 4 धावेची भरपाई मात्र करावं लागणार आहे इकडे बॉलिंग टीमला. चेंडू मात्र सरळ वेलकम बाउंड्री येतोय. खनखनी चौकार 4 रन. या चौकाराने 50 धावा पूर्ण होत आहेत कॅप्चर धुरंधर संघाच्या. ओ यावेळेस जर बघितलं तर इकडे बॅटचा एज लागतोय आणि इथे मात्र सुमेरला परतावं लागेल. बॅक टू द पवेलियन. चांगला झेल विकेट किपर रोहितचा आणि चौथ्या विकेटचं बदन. ओ यावेळेस मात्र जबरदस्त इनसाइड आउटचा फटका आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पलीकडे. क्या मस्ती क्या धूम, ये लगा शाका लगा बुम बुम, चौकार. ओ इथे मात्र फटका फसलाय आणि 56च बनवलेत आणि 57चं टार्गेट आहे रायझिंग टायटन्स संघाला सामना जिंकण्यासाठी आणि पहिला संघ बनेल या दोन्ही संघामधून जो मात्र मॅच जिंकेल आणि पहिल्या सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. बघूया कोणता संघ असणार आहे. इनिंग्स ब्रेक आपण घेऊया. चलो धन्यवाद शहजाद शेख. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न आणि अगदी चेंडू बघितलं तर विकेट किपरच्या हातामध्ये. ओहो यावेळेस वा काय बॉल टाकले दोन्हीचे दोन्ही. जबरदस्त. यावेळेस बघितलं तर एज अँड गॉन. बल्ले का किनारा विकेट किपर का सहारा. शून्यावरती मात्र इथे मोठा धक्का लागतोय रायझिंग टायटन्स टीमला. ओमकार खंडागळे गोल्डन डकच्या रूपामध्ये बाद. बैट तर चालवली है. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक दूरवरती और खिलाड़ी के पास तक बदस्ताक बिग हिट. कृष्णा दोनच्या बॅट मधून हवाई हमला हवाई जबर षटकार 6 रन. यावेळेस मात्र परत एकदा उडवलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. कॅच मात्र तिकडे पकडला गेलाय. यावेळेस जर बघितलं तर बघूया इकडे बॅट साईड लागतोय आणि इथे जर बघितलं तर फलंदाज बाद आहे. तिसऱ्या विकेटचं बदन रोहित राठोड बॅक टू द पवेलियन. पहिल्याच बॉलवरती फार मोठा विकेट प्राप्त केलाय. गोलंदाज अमोल शिरे यांनी अनेक जबरदस्त कॅच विकेट किपर सुमेर सय्यद यांचा. तिसऱ्या विकेटचं बदन. वीस वरती 4 विकेट मात्र आली. मंकटच्या रूपामध्ये बाळू बाद झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये योगेश हरकल. बॅट चालली आहे. यावेळेस जर बघितलं तर फटक्यात आहे वजन. धावा मिळतील. अर्धा रन स्लॉट मध्ये होता आणि ऑलमोस्ट पाठवून दिला पार्किंग लॉट मध्ये. षटकार 6 रन. परत एकदा उडवलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक नाहीये आणि हा देखील चेंडू मात्र निघून जाईल. कॉर्नर सीमारेषावर. षटकारा लागोपाठ चौकार खेचतायत राम. खनखनी चौकार 4 रन. योगेश हरकल यांच्याकडे मोठी फटके खेळण्याची क्षमता आहे पण मोठे फटके देखील आता गरज नाहीये का तर इक्वेशन अगदी कमी आहे. यावेळेस मात्र फटका खेळला. तिकडे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेट मात्र आली आहे. 5व्या विकेटचं बदन. जबरदस्त कॅच अविनाश यांचा आणि इथे मात्र फलंदाज माघारी परत नाहीत. योगेश हरकल बॅक टू द पवेलियन. इक्वेशन आपण जर बघितलं तर 21 बॉल मध्ये 23 रन बनवायचे आहेत. 21 बॉल 23 रन. यावेळेस मात्र नक्की चांगला फटका खेळलाय. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे तिकडे. ओ चांगल्या प्रकारे मात्र फिल्डिंग केली आहे तिकडे आणि या दरम्यान 1 रन पूर्ण केलाय दोन्ही बॅट्समनने. इक्वेशन आपण जर बघितलं तर 11 बॉल आणि 10 पाहिजे. आता 11 बॉल मध्ये 10 रन. काय कमबॅक करतील का बघू इकडे. अविनाश राऊत.
पहिलाच बॉल इथे ओ काय बघायला भेटतंय मिस फिल्डिंग आणि चेंडू अगदी जर बघितलं तर बाउंड्रीच्या दिशेने येतोय तिकडे क्षेत्ररक्षक हो इथे चेंडू बघूया आपण चौकार आलेला आहे पहिल्याच बॉलवरती आणि पूर्णपणे जर बघितलं तर आता रायझिंग टायटन्स हा संघ मात्र या सामन्यामध्ये पूर्णपणे वरचढ आहे आणि एक बॉल पुढे आहेत आता 5 बॉलमध्ये 2 रन पाहिजे इथे बघितलं तर रायझिंग टायटन्स पहिला संघ बनतोय सेमीफायनल मध्ये जाणारा अभिनंदन भूषण सर अँड टीम वेल प्लेड कॅप्चर धुरंधर आपण देखील फार नक्की चांगला खेळ दाखवला आणि चांगला सामना ऑलमोस्ट सर्व प्रेक्षकांना देखील बघायला भेटला अतिशय चांगला मॅच